नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टुडे वी विल लर्न अबाउट प्रॉफिट पर्सेंट अँड लॉस पर्सेंट. ओके, सो नावातच आहे बघा प्रॉफिट पर्सेंट. सो पर्सेंटेज आपण काढणार आहोत प्रॉफिटचे आणि पर्सेंटेज ऑफ लॉसचे पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट करायचे तो भाग आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी ॲक्च्युअल हे कशासाठी काढायचे असतात? प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट का काढायचं? आता प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं आपण शिकलो, लॉस कसा कॅल्क्युलेट करायचा आपण शिकलो आहे, पण पर्सेंटेज कशासाठी तर ते आपण समजून घेऊया आजच्या लेसनमध्ये. बघा, द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट और लॉस इज कम्पेअर्ड विथ द कॉस्ट प्राईस. पर्सेंटेज जे असतं प्रॉफिटचं पर्सेंटेज किंवा लॉसचं पर्सेंटेज हे कशावरती कॅल्क्युलेट केलं जातं तर कॉस्ट प्राईसवरती कॅल्क्युलेट केलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. सो देअर आर टू फॉर्म्युलीज फॉर प्रॉफिट पर्सेंट अँड लॉस पर्सेंट. फॉर्म्युला फॉर प्रॉफिट पर्सेंट इज प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. बघा, कॉस्ट प्राईसवरती कॅल्क्युलेट करत असतो आपण प्रॉफिट पर्सेंट, म्हणून प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला मिळाला प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. आणि लॉस पर्सेंट कॅल्क्युलेट करताना लॉस अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. सिमिलर. हां, दोन्हीकडे सुद्धा प्रॉफिट पर्सेंट असो अगर लॉस पर्सेंट असो, दोनंही काय करतात कॉस्ट प्राईसवरतीच कॅल्क्युलेट केले जातात. ओके, बघा, सो दिस टू आर फॉर्म्युलीज फॉर प्रॉफिट पर्सेंट अँड लॉस पर्सेंट. ओके, आता मगाशी जे आपण म्हटलं होतं की हे कशासाठी प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंट कशासाठी, तर ते कम्पॅरिझनसाठी केलं जातं की आपण बघूया, एक्झाम्पल बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल. बघा, इथे मी 2 एक्झाम्पल्स घेतलेली आहेत. हे शर्टचा एक बिझनेस आहे आणि एक टी शर्टचा बिझनेस आहे. बघा, शर्ट माहिती आहे आपल्याला, त्याचा एक बिझनेस आहे आणि टी शर्टचा एक बिझनेस आहे. आणि इथे जे कॅल्क्युलेशन दिलं आहे सगळं ते एका शर्टसाठी आहे आणि एका टी शर्टसाठी आहे. ओके, सो सपोज सेलिंग प्राईस ऑफ अ शर्ट इज ₹400 अँड कॉस्ट प्राईस ऑफ अ शर्ट इज ₹250. सेलिंग प्राईस 400 आहे, कॉस्ट प्राईस 250 आहे. So using these two we can calculate profit. So profit is equal to selling price minus cost price. So 400 minus 250, so that means profit is ₹150. सेकंड एक्झाम्पल घेऊया आपण. हे फर्स्ट एक्झाम्पल आणि हे सेकंड एक्झाम्पल आपण कंपॅरिझन करतो. हा जो बिझनेस आहे तो कसला आहे? टी शर्टचा बिझनेस आहे. सो हिअर सेलिंग प्राईस इज ₹300 अँड कॉस्ट प्राईस इज ₹150. ओके, सो बघा, आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करू शकतो. सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस, दॅट इज 300 मायनस 150. सो हिअर ऑल्सो प्रॉफिट इज ₹150. आता क्वेश्चन इज दॅट शर्ट्सच्या ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा त्याच्या बिझनेसमध्ये सुद्धा एका शर्टमागे ₹150चा प्रॉफिट होत आहे आणि टी शर्टचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये सुद्धा एका टी शर्टच्या मागे ₹150चा प्रॉफिट होतो आहे. मग आता कम्पेअर जर आपण केलं तर प्रश्न असा आहे की या दोघांमध्ये मग मोर प्रॉफिटेबल काय आहे, कोणता बिझनेस अधिक चांगला करायचा म्हटला तर हा प्रश्न आहे आपल्यासमोरचा. इथे सुद्धा एक शर्ट विकल्यावरती ₹150 मिळतात, इथे एक टी शर्ट विकल्यावरती सुद्धा ₹150 मिळतात. मग प्रश्नच असाच आहे ना की व्यापाऱ्याला की टी शर्टचा बिझनेस चांगला आहे, मोर प्रॉफिटेबल आहे, की टी शर्टचा बिझनेस मोर प्रॉफिटेबल आहे. मग त्याच्यासाठी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला प्रॉफिट पर्सेंट किंवा लॉस पर्सेंट जे असतात ते कॅल्क्युलेट करायला लागतात. मग आपण या ठिकाणी प्रॉफिट पर्सेंटेज जे आहेत ते कॅल्क्युलेट करूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की शर्टचा बिझनेस चांगला की टी शर्टचा बिझनेस चांगला. हां, हे जनरल एक्झाम्पल घेतले. हां, व्यवहारात असं आहे असं कन्सिडर करू नका, नाहीतर म्हणाल शर्ट विकायचे नाहीत टी शर्ट विकायचे, नाही टी शर्ट विकायचे नाहीत शर्ट विकायचे, असं काय नाही आहे. आपण एक्झाम्पलच्या मदतीने समजून घेतो आहे की प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट का कॅल्क्युलेट करावे लागतात. ओके, सो बघा, प्रॉफिट पर्सेंट आपण करूया फॉर शर्ट. सो प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू फॉर्म्युला आहे बघा आपला प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईस इंटू 100. सो हिअर प्रॉफिट इज ₹150 and cost price is ₹250. So we have to calculate this. So 0 get cancelled, 5 3s are 15, 5 5s are 25, and then 5 1s are 5, 5 2s are 10, 5 0 0. So here 23s are, that is profit is equal to 60%. आपण प्रॉफिट पर्सेंट कॅल्क्युलेट करतोय. सो प्रॉफिट इज इक्वल टू 60%. बघा, या ट्रान्झॅक्शनमध्ये 60% प्रॉफिट झालेलं आहे. ओके, आता इकडचं कॅल्क्युलेशन करूया आपण. बघा, सो हिअर ऑल्सो प्रॉफिट पर्सेंट, प्रॉफिट इज इक्वल टू कॉस्ट प्राईस इंटू 100. सो हिअर प्रॉफिट इज ₹150 अँड cost price is ₹150, same cost price. So when we calculate these two, 150 get cancelled to each other,
देन प्रॉफिट पर्सेंट इज इक्वल टू 100. सो प्रॉफिट इज इक्वल टू 100%. लक्षात घ्या. मग जर आपण ह्या दोघांचा विचार केला तर बघा, शर्टच्या ट्रान्झॅक्शनमध्ये 60% प्रॉफिट आहे, म्हणजे 100 रुपयामागे 60 रुपये मिळतात. आणि टी शर्टचं जे बिझनेस आहे त्याच्यामध्ये 100 रुपयामागे 100% प्रॉफिट आहे. दॅट मीन्स 100 रुपये मिळतात. 100 रुपये गुंतवले तर 100 रुपये मिळतात. आता हे नेमकं काय आहे ते पण आपण आणखीन चांगल्या प्रकारे अजून समजावून घेऊया. बघूया. बघा, इथे मी काय म्हणतोय, 60% प्रॉफिट आहे म्हणजे काय, 100 रुपये जर गुंतवले, इन्व्हेस्ट केले तर 60 रुपये आपल्याला प्रॉफिट मिळतं. आणि इकडे काय होतं, 100 रुपये गुंतवले तर 100 रुपये प्रॉफिट मिळतं. आणखीन चांगल्या प्रकारे समजून घेऊया. बघा, माझ्याकडे 1500 रुपयाचं भांडवल आहे समजा. किती रुपये आहेत, 1500 रुपये, आणि मी स्टार्ट करतो आहे बिझनेस. मग 1500 रुपयांमध्ये 1500 रुपीजमध्ये कॉस्ट प्राईस जर 250 असेल तर किती शर्ट्स घेता येतील मला विकत. मी जर मर्चंट असेल, व्यापारी जर असेल, मी सेल्समन असेल, दुकानदार असेल, तर किती घेता येतील बघा, 25 संग 150, बरोबर ना. 6 शर्ट मी विकत घेऊ शकतो. हां, आणि मग ते जर मी विकले सगळेच्या सगळे तर 6, तर मला किती प्रॉफिट होईल, 6 गुणिले एका शर्ट मागे 150 रुपये प्रॉफिट होतं. मग 6 गुणिले 150 म्हणजे किती होईल, 15 सक 90 आणि 1 0, म्हणजे मला प्रॉफिट किती होणार आहे, 900 रुपीजचं प्रॉफिट होणार आहे. बघा, 15 सक 90, 900 रुपीजचं प्रॉफिट होणार आहे. 1500 रुपये इन्व्हेस्ट केले, 6 शर्ट घेतले आणि 6ही शर्ट मी सेल आउट केले तर मला 900 रुपीजचं प्रॉफिट झालं. तेच जर आपण टी शर्टच्या बाबतीमध्ये विचार केला तर 1500 रुपये, बघा 1500 रुपयातच टी शर्ट्स किती येणार आहेत बघा. एका टी शर्टची किंमत किती आहे, कॉस्ट प्राईस 150, मग 15 10 150, म्हणजे मला 10 टी शर्ट्स मिळाले. आणि 10च्या 10 जर मी सेलिंग केले, 10च्या 10 माझ्याकडनं विकले गेले तर मला प्रॉफिट किती मिळेल बघा, 10 गुणिले 150, प्रॉफिट आहे 150. सो 15 10 150, 150 10, म्हणजे 1500 रुपये प्रॉफिट मिळालं. म्हणजे फर्स्ट ट्रान्झॅक्शन जे आहे शर्टचं, त्याच्यामध्ये 1500 रुपये इन्व्हेस्ट करून 6 शर्ट्स विकले तर मला 900 रुपये मिळतात. आणि इथे मात्र 1500 रुपये इन्व्हेस्ट करून 10 टी शर्ट मी विकले तर मला मिळतात किती बघा, 1500 रुपीज. म्हणजे मोर प्रॉफिटेबल कोणता असणार आहे, हा व्यवहार असणार आहे. इथे तेवढ्याच इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त प्रॉफिट आहे आणि इथे तेवढ्याच इन्व्हेस्टमेंटमध्ये थोडंसं कमी प्रॉफिट आहे. लक्षात येतं आहे. सो हे जे आहे, बिझनेस करताना कोणी लॉससाठी करतच नाही, बरोबर की नाही, प्रॉफिट मिळवण्यासाठीच करतो, फायद्यासाठीच बिझनेस करत असतो. मग आपण जो बिझनेस करतो आहे तो प्रॉफिटेबल आहे की नाही आहे, किंवा जो करतो आहे त्याच्यात आणखीन मोर प्रॉफिटेबल काय आहे की ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करूया. तर ह्या गोष्टींचा विचार करण्यासाठी प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट ह्याचं हे कॅल्क्युलेशन केलं जातं. लक्षात येतं आहे. ठीक आहे. थँक्यू.